तू कोण नाही जाऊ दे नाही जाऊ दे नाही जाऊ दे चल लागून यो बघ दुरुशे डला जीटी जेवून थांब आता पला ते क्या. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. आता मी चाललो सकाळी जिमला आणि मला तिथं चालायला पण जावंच आहे. चला आता जाऊन ना पहिले पितो कॉफी ना जातो लगेच चालायला. 10-12 राऊंड चालतो तिथं ना लगेच जातो जिमला ना. आज लेग डे पण आहे. चला पोचलो आता 15 होऊन आधी जातो जिम मध्ये. बॉटल ठेवतो ना, परत येतो लगेच चालायला. चला ठेवली आता बॉटल सगळं जिम मध्ये ना. आता इथं 10-12 राऊंड चालतो ना, भेटतो आता जिमला पण जायचं आहे अजून. चला आता चालतो ना, भेटतो. राऊंड चाललो आता ना. आता जातो डायरेक्ट जिम मध्ये. लेग डे आहे, जिम पण करतो. पाय बघा किती मागले. बिना चपलीचा बिना शूजच्या चालतो ना म्हणून. योगा करून सगळी. संदीपदा झोपला डायरेक्ट. झोपले गे. चला आता जिम मध्ये पाय चला जाऊ दे. उगाच आपण त्यांना पुसू. पाय जाम माखलेलं म्हणून आता आल्यावर इथं पाय दाव आला मला. आणि तर पाय धावता होता जाम पाय माखल्यान. धावता ना जाता होता डायरेक्ट जिम मध्ये. लेग डे ना. लेग ऍक्टिंग करून दाखवते का पोलीस हवी पकडल्यावर कसा होते. संदीप दाला पोलीस हवी पकडलेला लायसन्स मागतो होता. तू कोण नाही जाऊ दे नाही जाऊ दे चल लागून आता आलो जिम मध्ये ना. इथं बघा मयूरता आहे. कमरते आज माझं लेग डे आहे. आवडा चाललं एकदम. लेग गरम केल्या ना. ही मशीन पण मारायला लागेल. आता पहिले कवड्या प्लेटीचे वाचो. आता जातच नाही जास्त वेळ. 45च्या 2 तकल्या ना खपलो मग. चला आता वर्कआउटला सुरुवात करतो. दोघा पण एकत्र मारताव एकच बेंचवर. मी काप्स मारताव ना यो शोल्डर मारते. आता वर्कआउट करून झाला माझा आणि थोडीशी स्ट्रेचिंग करतो ना. योगा बिगा करतो ना, जातो लगेच घरी. चला आपण आला जिम मध्ये. योगा करते का? हा उड्या हे योगा करू. मी योगा करतो. चालू ग. वैभव दा ना. मी आता योगा करतो. माझा योगा भाई 5 मिनिटाचा असतो, जास्त नाही. योगा बिगा केली आता ना. आता जातो डायरेक्ट घरी. चला सांगते ब्लॉग मध्येच आहे ना. आता लाजते पलाला लगे घेतला बस का आता. चल चाललो करा. मधून घरी आलो. आंघोळ बिंगोल केली ना. आता चाललो मी मंदिरात पाया पडायला. ज्ञानेश्वराचे ना वेताल महाराजाचे. चला आता जाऊ मंदिरात. पोचलो आता मंदिराजवळ. पहिले जातो वेताल महाराजाच्या मंदिरात, त्याच्यानंतर जातो ज्ञानेश्वराच्या मंदिरात. दोन्ही मंदिर समोर आहे. चला आता जाऊ वेताल महाराजाच्या मंदिरात पाया बिया पडलो ना. आता आलो बिकानेरमध्ये बिस्किटा ना मिठाई घेऊन. आता बिस्किटाना मिठाई घेतो ना, जातो डायरेक्ट. आता चाललो मी ना अंशू मोहितला आणायला. मोहितला घेवत आहे ना जावत आहे 2-3. कारण जरुरी ती सुट्टी आणल्या तिथं. तिथं इंटरव्ह्यू लो करायचा ना मला. आता जाऊ मोहित करे त्याने गोंगाट भरले त्या. जाऊ चल फटाफट बस. दुरुनी दोस्तीनं पोचले. चला आता जाऊ. 2-3 मोहितला घेतला. यो बघ दुरुशे डला जीटी जेवून थांब आता पला ते क्या कडक र. याला पण आणले काही. तुला कशा उचलला? कॉलेजला गेलता का? कॉलेज मधल्या उचलला याला. नाही भाई उभा रे जेव. याक गेले स्टिकर याकवला पोटाच हा पोटाच्या नाही पट्टा लागतो. पोटाच्या वाले लागला लगेच स्नॅप करायला. गाडी भेटे की नाही आता. गार भाई कडक.
आलो बाई इथं फोटो करायला. चेतन आमची गाडी येते मध्ये. चेतन बरोबर. गाडी ओनर ना गाडीचा दोस्त, ओनर का दोस्त. पटलं नाही याला, आता यो करते. ए जे चल बघ आता बरोबर करल्यान का. बरोबर हा चल. 14 मिनिटं लागले. नाही तर काय नुसता टाइमपास असते. या नको टाकू बाबा पाया. आता मोहितला सोडला घरी, आता मी पण जातो घरी. आता माझं जेवण बिवून झाला ना, आता मी चाललो बंदराव क्रिकेटच्या मॅची बघायला. आज दुसरा दिवस आहे. चला आता जाऊ बंदराव मॅची बघायला ना. आज अंशू पण येते इकडे. अंशू पण येते आज आपल्या जोडीला. अंशू मी ना दुरू जातो. आता पहिले दुरूला नाला जाऊन ना मग लगेच जाऊ आपण बंदराव मॅची बघायला. चला आता दुरूला घेतला ना, दुरुली पण विकी आदाच्या पोराला घेतले ना, मी पण अंशूला घेतले. चला आता फारुख पोराला घेऊन चाललो आम्ही बंदराव पिकनिक मॅची बघायला. पिकनिकला काय विकी आदा का बंदराव. पुण्याची मॅच चालू आहे. मानस बिनस सगळे आले नाही तर मानस त्यांचा दादा, तन्मयचा सक्का भाऊ. पुण्याची ना कंची बिनारची ना, पुण्याची ना बिनारची मॅच चालू आहे. पुण्याची बॅटिंग चालू आहे ना, बिनारची बॉलिंग चालू आहे. 8 बॉलांना 13 रन लागतात. बघू आता कोण जिंकते. घेतले रे या, घेतले या पायनॅपल का या. हा बोलतो बोले येन दिले काही हे तुला काय लागते, तुला काय लागते. लिंबू गोला क लिंबू पाणी क लागते. गोला दे रे भैया एक. फुकट काही बी म्हणते. डेली टाक सांगते कवा अमूल टाक सांगते. 20 रुपये वसूल करीत घेतले नाही. टाकला आता बॉल बिनर करावी. ओकला रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे. अंपायर तर टोन नाही करत दुखत. कारण एक रिव्ह्यू आपण प्रत्येक कौजन बोलते बघ ना, तडातड बोलते. टाकला आता बॉल मारला पाय पकडला चालला. नशीब वाचला. संदीप त्याला फोन लावलेला ऐकेला बघ त्याने दिसलो लगेच त्याला. झाडाच्या वर फटीन लपल्या तरी पण दिसलो. संदीप दा इकडे बाबा जिम खोल. त्या बसून दे स्टेडियम मध्ये ना, बघून दे गपचूप. जिम खोल ना दे. आम्ही पण त्या बसता होते वरती मस्त पैकी. नशीब आयात भेटला संदीप दा. घेता होता चावी शेट वर्षा. चाव्या कंचे गल्ल्याच्या आहे नवऱ्या शेट माणसावर. पूर्ण स्टेडियमच्या आखे बंदराचं काम याच्यावर असते म्हणून नवऱ्या चाव्या. तसा पैसा पण जाम संदीप जवळ. चाव्या जाम लॉकर आण ना बाई वर. चल र चल जाऊ. चल आता गाडी चल. पुण्याची मॅच जिंकली आता ना, बिनारची हारली. चला आता जाऊ आपण स्टेडियम मध्ये बसू तिथं. चल रे जाऊ. चल भाई येते का बस. चल तिकडं. चला आपण जाऊ स्टेडियम मध्ये. गाडी येते डायरेक्ट. आता जिम खोलते आम्ही. अरे दरवाजा नको लावू. आता बसू मस्त की जिम मध्ये आमचे स्टेडियम बिडियम सगळा बनवले बघा. ही जिम नाही तर स्टेडियम. नाही इथून बसून लगे बघाची मॅच. बघू आता कोण येते अजून काही माहिती नाही. आले ना तशी कोण आले काय माहिती. आता समजेल थोड्या टायमान अनाऊन्समेंट करतील. अंपायर पण कॉमेडी आहे आमचा जरा. बघ चल. एक खुर्चीवर तू बस, एक खुर्चीवर मी बसते ना. त्याला तू स्टूल आण रे जिम मधल्या. स्टूल आण जिम मधल्या. चावी दे. हिचे चावी दे. चल जिम खोलले पहिले. गोला खातो पाणी ओला ना त्याचा. कारिवलीची बॅटिंग आहे ना, निंबोलीकरांची बॉलिंग आहे. फिल्डिंग लागल्या बघा. ही निंबोलीकरांन आता जिम मध्ये घुसले. दाखवतो थांबा तुम्हाला काय करत. यो बघा मॅची बघा जर दाखवून. इकडे गांजा इथे मार. जिम तरी कर. अंशूला पण आणले जिम मध्ये जिम करायला. आतापासून बॉडी करते. चल कर चल. ब एरिया वरला तू तू कर तुझा तू काम कर. मग उचलून ठेव पण सोरू नको डायरेक्ट.
आता अंशूला जिम शिकवीत घेतली दुरुनी, स्वतःला तर येत नाही ना, त्याला शिकवायला गेले. कर खालची मॅच चालू आहे तिथं ग्राउंड मध्ये ना. आम्हाला संदीप दानी चावी दिली जिमची ना. आया आल्यावर ना डायरेक्ट आम्ही झोपले आहो. मी इथं झोपले आहो, दुरू तिथे झोपले ना, अंशू इथं झोपले. बघा सगळे येऊन झोपले आहो. आता निघलो आम्ही जिम मधून घरी जावाला नाही तर ग्राउंडाच्या बाजूच्या चालल्या होती तर चालायला येतात लोक. तिथं आम्ही गाडी टाकली आज. बघा तुला सोडला ना, आता जातो मी पण घरी. पोचल्यावर फोन कर. चला दुरुला घरी सोडला ना, आलो मी पण घरी. चला तर आजच्या ब्लॉग मध्ये फक्त एवढाच. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. येसावा दांडा माहुल वरळी अर्धी मुंबई कोळ्यानं भरली लाल टोपी, ही लाल टोपी लाल रुमाल वाल्यांची.